बाजूला नाही हो बाकी निघालो बाहेर चला बाकीचे बाहेर निघा एक महिन्यापूर्वी जे कावीळच्या साथीचे थैमान राजूरगावमध्ये जे कावीळच्या साथीने लोक हैराण झालेले आहेत, या संदर्भात राजूर ग्रामपंचायत आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी यशस्वीरित्या जे काही उपाययोजना करायच्या त्या सर्व प्रकारे केलेल्या आहेत. आणि आज त्या संदर्भात आज संतोष मुतडक यांनी ग्रामपंचायतीवर जे आत्मदहन करण्याचा जो इशारा दिलेला होता त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांना कळवलेलो होतो आणि वरिष्ठांनी आम्हाला असं सांगितलं हे आंदोलन हे ग्रामपंचायतच्या बाहेरच्या आवारात होणार आहे आणि ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये याचा काही संबंध राहणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत चालू ठेवू शकता. त्यासाठी आम्ही सर्व सदस्य आणि काही ग्रामस्थ ग्रामपंचायत ऑफिसमध्ये येऊन बसलेलो होतो. या आत्मदहनाचं चालू घोषणाबाजी झाली, भाषणं झाली. याच्यानंतर त्यांनी आत्मदहनाचा हे करण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने त्यांना तिथून वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जे काही संतोष मुतडक आणि अविनाश बनसोडे, अक्षय देशमुख आणि एक अमजद शेख हे चारही व्यक्ती मध्ये येऊन अमजद शेख याच्या खिशामध्ये दोन डिझेलच्या बाटल्या होत्या आणि त्या संतोष मुतडक तिथे येऊन दारात आले. त्यांनी सगळा ऑफिसमध्ये बघितलं की सगळेजण इथं बसलेले आहेत आणि त्यांनी स्वतः त्या अमजद शेख आणि अक्षय देशमुखनी संतोष मुतडकांवर स्वतः डिझेल ओतून आणि त्यांनी स्वतः इकडे तिकडे ऑफिसमध्ये ते डिझेल एवढं प्रमाणात पूर्ण भिंतींवर फेकलं आणि काडी लावायचा प्रयत्न केला. याचा एक आदिवासी महिला सरपंच म्हणून आज मला जीव मारण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. त्या संदर्भात आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदवण्यात आलो होतो. पण या पोलीस सरोदे साहेबांनी आमची अशी कुठलीही फिर्याद नोंदवून न घेता आम्हाला उडाउडीचे उत्तर दिले. ज्यावेळेस हे आंदोलनकर्त्यांनी जेव्हा आत्मदहनाचं हे असतं ते ऑफिसच्या बाहेर असतं आणि जेव्हा हे संतोष मुतडक आणि त्यांचे जे कार्यकर्ते जे लोक आहेत ते मध्ये येतात, ते ज्वलनशील पदार्थ ऑफिसमध्ये घेऊन येतात. ग्रामपंचायतच्या ऑफिसचं जे काही तिथं फर्निचर होतं, दप्तर होतं, ते ऑफिस पेटवण्याचा प्रयत्न करता, मला जीवा मारण्याचा प्रयत्न करता. याच्यातून काय अर्थ घ्यायचा? यांनी फक्त माझ्या राजीनाम्यासाठी आज यांनी माझ्या जीवाशी जीव मारण्याचा मला प्रयत्न केलेला आहे आणि याचा हा गुन्हा नोंद झाल्याशिवाय मी इथून हलणार नाही.